नमस्कार मित्रांनो, प्रॅक्टिस टाइम मी एज्युकेशनल चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रामसर स्थळ या करंट टॉपिकवर काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, 2022 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 75। भारताने रामसर स्थळांच्या यादीत आणखी 11 पाणथळ क्षेत्रांचा समावेश केल्यामुळे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात रामसर स्थळांची संख्या 75 झाली आहे। प्रश्न क्रमांक 2, जगातले पहिले रामसर स्थळ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोबर्ग द्वीपकल्प। ऑस्ट्रेलियातील कोबर्ग द्वीपकल्प हे 1974 मध्ये ओळखले जाणारे पहिले रामसर स्थळ आहे। मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता। प्रश्न क्रमांक 3, सर्वात जास्त रामसर स्थळ कोणत्या देशात आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युनायटेड किंगडम। रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या ही युनायटेड किंगडममध्ये आहे। एकूण 175 रामसर स्थळ आहेत। त्यानंतर मेक्सिकोत 142 रामसर स्थळे आहेत। प्रश्न क्रमांक 4, भारताने रामसर स्थळ करार केव्हा स्वीकारला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 फेब्रुवारी 1982। भारताने रामसर करारावर 1 फेब्रुवारी 1982 रोजी सही करून पाणथळांच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले। प्रश्न क्रमांक 5, भारताचे पहिले रामसर स्थळ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चिल्का सरोवर केवलादेव राष्ट्रीय उद्यान। 1981 मध्ये घोषित केलेले चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे, जे ओडिसामध्ये आहे, आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे स्थळ राजस्थान या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतात सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुंदरबन वेटलँड। पश्चिम बंगालमध्ये असलेले सुंदरबन वेटलँड हे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे। हे सुमारे 4230 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतात सर्वात लहान रामसर स्थळ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रेणुका वेटलँड, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलँड हे क्षेत्र भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे। हे सुमारे 0.2 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतात सर्वात जास्त 14 रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तमिळनाडू। भारतातील सर्वात जास्त 14 रामसर साइट्स तमिळनाडू राज्यात आहेत। प्रश्न क्रमांक 9, चिल्का सरोवर हे रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओडिसा। ओडिसामधील चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे। या तलावाला 1981 मध्ये रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झाला। प्रश्न क्रमांक 10, पोंगबांध सरोवर भारताच्या कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यामध्ये शिवालिक डोंगर रांगात हे सरोवर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, जागतिक पाणथळ दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 फेब्रुवारी। जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 12, रामसर साइट्स अंतर्गत सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला देश कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बोलिव्हिया। बोलिव्हियामध्ये रामसर स्थळांच्या संरक्षणाखाली सर्वात मोठे क्षेत्र 1,48,000 चौरस किलोमीटर आहे। प्रश्न क्रमांक 13, जगात किती साइट्स आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2424। जगभरात सुमारे 2424 रामसर साइट्स आहेत, जे सुमारे 2.5 दशलक्ष चौरस किलोमीटर व्यापतात। प्रश्न क्रमांक 14, रामसर परिसर केव्हा भरवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 फेब्रुवारी 1971। रामसर परिसर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणच्या रामसर शहरात झाली।
प्रश्न क्रमांक 15. भारतात 2022मध्ये किती रामसर स्थळांचा समावेश झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11 स्थळे. 13 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केलेल्या वृत्तानुसार भारताने रामसर स्थळांच्या यादीत आणखी 11 पाणथळ क्षेत्रांचा समावेश केल्यामुळे रामसर स्थळांची संख्या ही 75 झाली आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3 स्थळे. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. नांदूर, मधमेश्वर आणि लोणार सरोवर आणि ठाण्याची खाडी. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या तलावाचे क्षेत्र महाराष्ट्रातील पहिली रामसर साईट आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतात रामसर स्थळांचे पहिले केंद्र कोठे सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चेन्नई. 2 फेब्रुवारी 2021 रोजी चेन्नईमध्ये पाणथळ जागांचे संवर्धन आणि व्यवस्थापनाकरिता भारताचे पहिले केंद्र सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 19. उत्तर प्रदेश या राज्यात किती रामसर स्थळे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 8. सध्या स्थितीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये 8 रामसर साईट्स आहेत. प्रश्न क्रमांक 20. नंदा तलाव हे रामसर स्थळ कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोवा. दक्षिण गोव्यातला काकोडा नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या नंदा तलावाचा समावेश आंतरराष्ट्रीय रामसर यादीत समावेश करण्यात आले. एकूण 42 हेक्टर क्षेत्रफळाने वसलेला हा तलाव देशविदेशातून येणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे जैविक संपदेच्या नाना विविध घटकांना जीवनधार ठरलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.